नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज तारीख 30 सप्टेंबर 2025, वार मंगळवार। अखेर राज्यातील कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांचं मरण, महिनाभरात 26 लाख हेक्टरला फटका। खरीप हंगामातील 52 लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात। जगायचं कसं, खायचं काय, पोरांना शिकवायचं कसं आणि मुलामुलींचं लग्न लावायची कशी। आपत्तीग्रस्तांकडे कोणकोणते निर्णय होणार, किती, कधी, कशी नुकसान भरपाई मिळणार। पूरग्रस्तांना पायावर उभे करणार मुख्यमंत्री। यवतमाळ राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे मिशन सुरू आहे। पुढील 2-3 वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर 50 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणू असे सांगत पुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीद्वारे पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करू असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती समारोहात ते बोलत होते। राज्यपाल आचार्य देवव्रत नैसर्गिक शेतीचे तज्ज्ञ आहेत। त्यांचे मॉडेल राज्यात पुढे नेऊन अडचणीतील शेती व शेतकऱ्यांना बाहेर काढू असे मुख्यमंत्री म्हणाले। त्यानंतर मित्रांनो, अतिवृष्टी, महापूर आणि नुकसान या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक मंगळवारी होत असून खरडून गेलेली शेती, दयनीय अवस्था झालेली शेतकरी, सर्वस्व गमावलेले लोक यांना कोणता दिलासा देणार याकडे डोळे लागले आहेत। निकष बाजूला ठेवून वाढीव मदत देण्याची भूमिका जाहीर केली जाईल असे सूत्रांशी सांगितले। आता पाहूया सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव। पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 9,000 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, सटाणा उन्हाळी कांदा 10,015 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, कळवण उन्हाळी कांदा 22,100 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा 1,000 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, कामठी लोकल कांदा 3 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,060चा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा 64 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, वाई लोकल कांदा 100 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 1,464 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 309 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,400 रुपयांचा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा 22 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर लाल कांदा 5,824 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,350चा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, सातारा 200 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड 354 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, कोल्हापूर 1919 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, खाजगी बाजार समिती नाशिक जास्तीत जास्त मित्रांनो 2,400चा दर मिळत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।